नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लालता श्रीशांत डोबरे. त्यात सर्वांना जय महाराष्ट्र, जय सियाराम. आजची सकाळची सुरुवात झाली कॉलेज पासून. पियुषच्या घरी गेलो. पियुषला म्हटलं चल, म्हटलं कॉलेजला. पियुष म्हणे चला म्हणे बा कॉलेजला. पण कॉलेजवरून घरी आल्यानंतर ऋतू म्हणे आपल्या धन्नूले तलचरी रेडियम ताता लागते. मी म्हटलं चल, म्हटलं रेडियम ताताले. यांच्यासोबत रेडियम ताताले आलो. राम पैरवर रेडियम तातून आलो होती. धन्नू म्हणे माझ्यावर तातात नाही म्हणे. बा तू रेडियम. म्हटलं नाही, म्हटलं तू याच्यावर नाही तातात. रेडियम दिदम तातून नेलं. हे चाललो होतं भाऊ, येते 47 बम मावल दिला ऋग्वेदनं चालून ते बम फिरलो म्हणून आम्ही अंजनगावात पहिले. पण रात्री ते सामने झालं तर सौरभदाच्या मेदीवर आलो. आपल्याला औषध द्यायची होती तर आपली तब्येत खराब होती. मग ते सामने झालं तर आमच्या माता लागलं मंदिरात जात होता. म्हणजे आजचा दुर्वार होता तर आम्ही मंदिरात जायला निघालो. पुढे जण उज्ज्वल आणि ऋग्वेदन मी. मग सोरजी हे गजानन महाराजचं मंदिरला मलकापूर रस्त्याने इथं आलो. इथं आल्यावर गजानन महाराजचं दर्शन झाल्यावर जरा आलटीले वेळ होता तर जरा बसून घेतलं. मग एवढी गर्दी तर नव्हती. तर हे गजानन महाराजच्या मंदिरात पादुका आणल्या होत्या. स्थापना करायला म्हणून एवढी गर्दी होती बरे. मग पादुकाचं दर्शन करून घेतलं. बलियामध्ये दिवस दुसरा म्हणजे संध्याकाळी वेळ होती. आपल्याला ततीनला जायचं होतं. बलियामध्ये गर्दी होती. ततीन राहिलो. इथं आल्यावर पहिलवान सापडले. म्हणत तू व्हिडिओ पाहायचो म्हणत. मी म्हटलं बरं, तुम्हाला व्हिडिओ घेऊन देतो म्हटलं. मग हाय बा महेश दा, ह्याच दुकानाचा मालिक आहे बरं. साले 6 वाजता असून येऊन बसलो होतो बोहून. 9:30 वाजता नंबर लागला आपल्या ततीनले. म्हणून एवढी गर्दी होती. पण प्रतीकदाल म्हटलं तू लवकर तर म्हटलं, आपली ततीन लय भूत लागली आपल्याला. प्रतीकदाय भाऊ दुकानाचा मालिक आहे ना, मस्त मध्ये आपली ततीन दिली. ततीन झाल्यावर तुमचा भाऊ तसा दिसून आला. सांगा तुला कमेंट मध्ये. मग दूध देऊन निघालो. मग आम्ही घरी ते दाने ततीन दिली ना, आपण ततीन दिली होती. निघाल मग घरी जाता तुमच्या भावाला फॉलो करा. नाही तर आता फॉलो बटन दाबून द्यायचा तरी मी.